आर के कॉमर्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण इंट्रोडक्शन टू शेअर मार्केट, शेअर बाजारातील परिचय या बीकॉम मधल्या सब्जेक्टचे आपण एमसीक्यू पाहणार आहोत. नेहमी आपण युनिट वाईज एमसीक्यू अभ्यासत असतो. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. युनिट 1, इंट्रोडक्शन टू इंडियन सिक्युरिटीज मार्केट. फर्स्ट, सिक्युरिटी मार्केट म्हणजे काय? वस्तूंचा बाजार, शेअर व वित्तीय संसाधनांचा बाजार, कृषी बाजार, रिअल इस्टेट बाजार. तर बघा, सिक्युरिटी मार्केट म्हणजेच शेअर व वित्तीय साधनांचा बाजार. कारण यामध्ये आपण एक असं बंदपत्र टाईप आपण एक ज्याला आपण एक फॉर्म म्हणतो तो आपल्याला भेटत असतो. तर या बाजारपेठेला आपण वित्तीय साधनांचा बाजार म्हणतो, ज्यामध्ये शेअर काय असतो? एक भाग असतो कंपनीच्या भांडवलातील एक हिस्सा असतो. तो शेअर काय असतो? तर तो एक कागदावर नमूद केलेलं असते, एक आपल्या स्टॅम्प सारखं नमूद केलेलं असतं. त्यालाच आपण सिक्युरिटी असं बंदपत्र असं बनत असतं. तर बघा, याचं आन्सर आहे बी, शेअर व वित्तीय साधनांचा बाजार. 2, प्रायमरी मार्केट मध्ये काय होते? जुन्या शेअरची खरेदी विक्री, नवीन शेअरची इश्यू, वस्तूची विक्री, चलन व्यवहार. तर बघा, प्रायमरी मार्केटमध्ये नवीन शेअर इश्यू होत असतात. कंपनी जी आहे ती भाग भांडवल जेव्हा विक्रीला काढत असते, जेव्हा शेअर्स विक्रीला काढत असते, तर हे नवीन शेअर्स म्हणजे कंपनीला जर पैशाची आवश्यकता भासली तर कंपनी काय करते? नवीन शेअर इश्यू करते आणि तेवढ्याच प्रमाणात त्याला पैसा हा प्राप्त होत असतो शेअरच्या स्वरूपात. म्हणजे शेअर्स खरेदी करणारे हे कंपनीचे मालक होऊन जातात आणि कंपनीला भांडवल मिळून जाते. तर बी ऑप्शन इज करेक्ट. 3, सेकंडरी मार्केट मध्ये व्यवहार कोणाचे होतात? तर बघा, सेकंडरी मार्केटमध्ये आधी इश्यू झालेले जे शेअर्स असतात त्यांचे व्यवहार होत असतात. यानंतर 4, भारतीय सिक्युरिटी मार्केटचे नियमन कोण करते? आरबीआय, सेबी, IRDA, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. तर बघा, भारतीय सिक्युरिटी मार्केटचे नियमन सेबी करत असते. हे आपण इकॉनॉमिक्स मध्ये अभ्यासलेलो आहे. यानंतर बघा, सेबीची स्थापना कधी झाली? तर सेबीची स्थापना ही 1988 साली झाली. 6, प्रायमरी मार्केटला आणखी काय म्हणतात? तर प्रायमरी मार्केटला न्यू इश्यू मार्केट असं म्हणतात, कारण इथं न्यू शेअर विक्रीला काढलेले असतात. ती एक बाजारपेठ असते. 7, सेकंडरी मार्केटला आणखी काय म्हणतात? तर सेकंडरी मार्केटला स्टॉक मार्केट असंही म्हणतात. यानंतर बघा, 8, सिक्युरिटीज मार्केटमध्ये लिक्विडिटी कोण देते? प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट, आरबीआय, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. तर बघा, सिक्युरिटी मार्केटमध्ये सेकंडरी मार्केट लिक्विडिटी देत असते. लिक्विडिटी, कारण सेकंडरी मार्केटमध्ये आपण अगोदर बघितलेलंच आहे. यानंतर बघा, 9, सेबीचे मुख्यालय कुठे आहे?
तर सेबीचे मुख्यालय हे मुंबईला आहे. ऑप्शन बी इज करेक्ट. 10. NSE ची स्थापना कधी झाली? तर NSE ची स्थापना ही 1992 साली झाली. यानंतर बघा 11. NSE चे पूर्ण रूप काय आहे? तर NSE चे पूर्ण रूप नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे आहे. यानंतर बघा 12. BSE चे पूर्ण रूप काय आहे? तर BSE चे पूर्ण रूप बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे. 13. भारतातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज कोणता? तर भारतातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज BSE, ज्याला आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असं म्हणतो. 14. डेपॉझिटरी सिस्टम मध्ये शेअर्स कसे ठेवले जातात? तर बघा डेपॉझिटरी सिस्टम मध्ये इलेक्ट्रॉनिक फॉर्म असतो. त्या फॉर्मच्या माध्यमातून म्हणजे इलेक्ट्रिकच्या स्वरूपात तो पाठवण्यात येतो. यालाच आपण शेअर म्हणत असतो. तर इलेक्ट्रिक फॉर्म मध्ये ठेवले जातात. 15. NSDL चे पूर्ण रूप काय आहे? तर NSDL चे पूर्ण रूप नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड हे आहे. 16. CDSL चे मुख्यालय कुठे आहे? तर CDSL चे मुख्यालय हे मुंबईला आहे. लिस्टिंग म्हणजे काय? लिस्टिंग म्हणजे शेअर्सची नोंदणी. स्टॉक एक्सचेंज वर शेअरची नोंदणी. 18. IPO म्हणजे काय? तर IPO म्हणजे इन्स्टिट्यूशनल पब्लिक ऑफरिंग. 19. सेबीचे मुख्य कार्य काय आहे? मी प्रत्येक ऑप्शन वाचू शकत नाही कारण खूप मोठा तो व्हिडिओ होऊन जाईल. कारण आपण 300 ते 400च्या आसपास MCQ पाहणार आहोत. तर फटाफट मी एकदा प्रश्न वाचेल आणि नंतर त्याचं आन्सर देईल. सेबीचे मुख्य कार्य काय आहे? तर सेबीचे मुख्य कार्य वरील तिन्ही आहेत. गुंतवणूकदारांचे संरक्षण, शेअर बाजाराचे नियमन, पारदर्शकता राखणे. तर वरील सर्व. यानंतर बघा 20. सिक्युरिटी मार्केटमध्ये प्राइस डिस्कव्हरी कोण करते? तर बघा सिक्युरिटी मार्केटमध्ये मार्केट फोर्सेस म्हणजे ते जे काही डिमांड असते आणि सप्लाय असते त्याच्या त्याच्या आधार घेऊन मार्केट फोर्सेस यावरून प्राइस डिस्कव्हरी करता येते. यानंतर बघा 21. डिमटेरियलायझेशन म्हणजे काय? तर डिमटेरियलायझेशन म्हणजे फिजिकल शेअरचे इलेक्ट्रॉनिक भागात रूपांतर करणे. जे काही कागदी स्वरूपाचे जे काही शेअर असतात, बंधपत्र असतात, त्याला इलेक्ट्रॉनिक रूपात रूपांतर करणे यालाच आपण डिमटेरियलायझेशन म्हणत असतो. यानंतर बघा 22. डिपॉझिटरी पार्टिसिपेंट्स म्हणजे काय? डिपॉझिटरी पार्टिसिपेंट म्हणजेच बँका व वित्तीय संस्था. आपल्याला माहितच आहे त्या शब्दावरून आपल्याला कळते की डिपॉझिट जिथं आपण जमा करतो आणि त्यात पार्टिसिपेट करत असतात म्हणजेच बँकाच आणि वित्तीय संस्था जे काही क्रेडिट सोसायट्या, कोऑपरेटिव्ह बँका असतील म्हणजे प्रत्येक वित्तीय संस्था. 23. इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड कोण चालवतो? तर बघा इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड हा स्टॉक एक्सचेंज चालवत असतो.
कारण आपल्याला माहितीच आहे की आरबीआय ही मध्यवर्ती बँक आहे. सेबी हे बंधपत्र जे काही शेअर्स असतात ते न्यू इश्यू करत असते. आणि स्टॉक एक्सचेंज हे काय करत असते, इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड चालवत असते. यानंतर बघा 24, क्रेडिट रेटिंग एजन्सीचे कार्य काय आहे? क्रेडिट रेटिंग एजन्सीचे कार्य कंपन्यांचे मूल्यांकन करणे. कारण ती एजन्सी आहे, ती कंपन्यांचे मूल्यांकन करत असते. यानंतर बघा 25, सेबी ऍक्ट कधी लागू झाला? सेबी ऍक्ट कधी लागू झाला? तर 1992, 1992 मध्ये झाला. 26, मर्चंट बँकर्सचे कार्य काय आहे? मर्चंट बँकरचे कार्य तर बघा, आयपीओ व्यवस्थापन हे मर्चंट बँकरचे कार्य आहे. यानंतर बघा, पोर्टफोलिओ मॅनेजर्स काय करतात? तर बघा, गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ व्यवस्थापन करत असतात. जे काही गुंतवणूक भागधारक जे काही गुंतवणूक करत असतात तर ते पोर्टफोलिओ मॅनेजर्स हे व्यवस्थापन करत असतात. 28, अंडर रायटरचे कार्य काय आहे? तर बघा, अंडर रायटरचे कार्य आयपीओ मध्ये शेअरची हमी देणे, म्हणजे गवाही देणे. जे काही आपण विपत्र शिकलेलो आहे की बा या 5,000 मी याला आपण नोटवर पाहिलेलंच आहे की मैं धारक को इतने 10 रुपये 100 रुपये अदा करने का वचन देता हूं, म्हणजे ही हमी झाली. अशा प्रकारची आयपीओ मध्ये शेअरची काय देत असते, हमी देत असते. आपण पैशांवर बघितलेलंच आहे की हमी कशा प्रकारची असते. यानंतर बघा 29, म्युच्युअल फंड म्हणजे काय? तर म्युच्युअल फंड म्हणजे गुंतवणूकदारांचा सामूहिक निधी. आता सध्याच्या काळामध्ये तर ऍडव्हर्टाईज वगैरे येतच आहे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करा, तर सगळ्यांना माहितच आहे. यानंतर बघा 30, डेरिव्हेटिव्ह मध्ये कोणते साधन येते? तर बघा, डेरिव्हेटिव्ह मध्ये फीचर्स अँड ऑप्शन हे साधन येत असतात. यानंतर बघा 31, इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम्स कोण आयोजित करतो? तर हे सेबी आयोजित करत असते. कारण आरबीआय तर बँक आहे. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स ही आपण बघितलेलंच आहे की ही काय करते, वित्तीय संस्थांवर नियंत्रण ठेवते, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. आणि स्टॉक ब्रोकर्स हे वेगळं झालं. यानंतर बघा 32, एनएससी चे मुख्यालय कुठे आहे? तर एनएससी चे मुख्यालय हे दिल्लीला आहे. बीएसई सेन्सेक्स मध्ये किती कंपन्या आहेत? बीएसई सेन्सेक्स मध्ये किती कंपन्या आहेत? तर बघा, ऑप्शन आहे बी, 50 कंपन्या आहेत. 34, निफ्टी 50 मध्ये किती कंपन्या आहेत? तर निफ्टी 50 मध्ये 50 कंपन्या आहेत. कारण त्याच्या नावातच आपल्याला 50 दिलेलं आहे. यानंतर बघा, लिस्टिंग ऍग्रीमेंट कोणासोबत केले जाते? लिस्टिंग ऍग्रीमेंट कोणाबरोबर केले जाते? तर स्टॉक एक्सचेंज बरोबर केले जाते. यानंतर बघा 36,
आयपीओ मध्ये गुंतवणूकदार कोणत्या बाजारात सहभागी होतात? तर आयपीओ मध्ये गुंतवणूकदार हे प्रायमरी मार्केटमध्ये सहभागी होत असतात, प्राथमिक बाजारपेठेमध्ये. 37 स्टॉक ब्रोकर कोण असतो? तर स्टॉक ब्रोकर हा गुंतवणूकदार व स्टॉक एक्सचेंजमधील मध्यस्थ असतो. जो गुंतवणूकदार असतो आणि स्टॉक एक्सचेंज करणारा असतो, यामधील जो मध्यस्थ असतात त्यालाच आपण ब्रोकर असं म्हणत असतात. आपल्याला माहितच असेल की कमिशन दलाली खाणारा त्यालाच आपण ब्रोकर असं म्हणत असतो. यानंतर बघा 38 सिक्युरिटीज मार्केटमध्ये कॅपिटल फॉर्मेशन कशामुळे होते? सिक्युरिटी मार्केटमध्ये कॅपिटल फॉर्मेशन कशामुळे होते? तर सेबीमुळे होत असते, कारण सेबीच सिक्युरिटी मार्केट नियंत्रण ठेवत असते, चालवत असते. यानंतर बघा 39 सेबी कडे किती सदस्य असतात? तर सेबी कडे 9 सदस्य असतात. 40 सेबीचा चेअरमॅन कोण नियुक्त करतो? तर सेबीचा चेअरमॅन भारत सरकार नियुक्त करत असते. 41 सिक्युरिटी मार्केटमध्ये इंटरमेडिएटर्स कोण असतात? तर सिक्युरिटी मार्केटमध्ये ब्रोकर, मर्चंट बँकर, पोर्टफोलिओ मॅनेजर्स हे काय असतात? इंटरमेडिएटर म्हणजे मध्यस्थ असतात. यानंतर 42 एनएससी मध्ये कोणती ट्रेडिंग सिस्टम वापरली जाते? तर NEAT सिस्टम, नेट सिस्टम. 43 बीएससी मध्ये कोणती ट्रेडिंग सिस्टम वापरली जाते? तर बीएससी मध्ये बोल्ट सिस्टम ही ट्रेडिंग सिस्टम वापरली जाते. 44 सिक्युरिटी मार्केटमध्ये क्रेडिट रेटिंग एजन्सी कोणत्या आहेत? तर CRISIL, CARE, ICRA या काय आहेत? क्रेडिट रेटिंग एजन्सी आहेत सिक्युरिटी मार्केटमध्ये. 45 सिक्युरिटी मार्केटमध्ये ट्रान्सपरन्सी कोण राखते? सिक्युरिटी मार्केटमध्ये ट्रान्सपरन्सी सेबी राखत असते, कारण सिक्युरिटी मार्केट हे सेबीच्या अंडरमध्येच येत असते. यानंतर बघा डिपॉझिटरी सिस्टम मध्ये कोणते डिपॉझिटरी आहेत? तर अगोदरच आपण एमसीक्यू मध्ये बघितलेलं आहे, NSDL अँड CDSL डिपॉझिटरी सिस्टम मध्ये डिपॉझिटरी आहेत. सेबीचे उद्दिष्ट काय आहे? 47 तर गुंतवणूकदारांचे संरक्षण करणे. 48 सिक्युरिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग मेकॅनिझम कोणत्या प्रणालीवर चालते? तर स्क्रीन बेस्ड ट्रेडिंग या प्रणालीवर चालत असते. 49 इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड कोण चालवते? तर इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड हे स्टॉक एक्सचेंज करणारे चालवत असतात. यानंतर 50 सिक्युरिटी मार्केटमध्ये प्राइस डिस्कव्हरी कोण करते? तर बघा मिनिस्ट्री ऑफ फायनान्स हे काय करत असते? प्राइस डिस्कव्हरी करत असते सिक्युरिटी मार्केटमध्ये. 51 सिक्युरिटी मार्केटमध्ये रिस्क कोणते असते? तर साहजिकच आहे, सगळ्यांनाच माहित आहे की प्राइस फ्लक्च्युएशन. प्राइस कमी जास्त होत असते, तर त्यावरून आपला प्रॉफिट आणि लॉस आपल्याला कळत असते. फ्लक्टेशन ज्याला आपण असं म्हणतो. यानंतर बघा 52 सिक्युरिटी मार्केटमध्ये लिस्टिंग म्हणजे काय? सिक्युरिटी मार्केटमध्ये लिस्टिंग म्हणजे शेअर्स नोंदणी स्टॉक एक्सचेंजवर
जे काही आपण स्टॉक एक्सचेंजवर शेअरची नोंदणी करत असतो त्यालाच आपण लिस्टिंग म्हणत असतो. यानंतर बघा FT3 सेबीचे मुख्यालय कुठे आहे? आपण अगोदरच हा क्वेश्चन आलेला आहे, रिपीट झालेला आहे, दिल्लीला आहे. NSE ची स्थापना केव्हा झाली? 1992. BSE ची स्थापना 1875, 1875. सिक्युरिटी मार्केटमध्ये पार्टिसिपेट कोण असतात? तर इन्व्हेस्टर, ब्रोकर्स, कंपनीज, रेग्युलेटर्स. यानंतर सिक्युरिटी मार्केटमध्ये इन्स्ट्रुमेंट कोणते असते? तर हे आपण बघितलेलं आहे, वर क्वेश्चन झालेला आहे वाटते हा. इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअर, डिबेंचर, बॉन्ड्स. यानंतर 58 सिक्युरिटी मार्केटमध्ये रेग्युलेशन कोण करते? तर सेबी करत असते. सिक्युरिटी मार्केट शब्द आला म्हणजे सेबीचा संबंध आला तिथं. सिक्युरिटी मार्केटमध्ये ऍडव्हान्टेज कोणते आहे? तर बघा लिक्विडिटी हे एक ऍडव्हान्टेज आहे. यानंतर बघा सिक्युरिटी मार्केटमध्ये रिस्क कोणते आहे? प्राइस फ्लक्च्युएशन, मार्केट व्होलॅटिलिटी, इकॉनॉमिक रिस्क. तर बघा हे तिन्ही रिस्क आहेत, म्हणून डी ऑप्शन इज करेक्ट वरील सर्व. त्यानंतर आपण युनिट 2 ला सुरुवात करूया. तर युनिट 2 आपलं फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट इन सिक्युरिटी मार्केटवर आहे. फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट इन सिक्युरिटी मार्केट. तर चला फर्स्ट इक्विटी शेअर म्हणजे काय? तर इक्विटी शेअर म्हणजे आपल्याला माहितीच आहे की इक्विटी शेअर हे समहक्क भागधारक असतात आणि समहक्क भागधारक हे कंपनीचे काय असतात? खरे मालक असतात. आणि अग्रहक्क भागधारक ज्याला आपण काय म्हणत असतो? अग्रहक्क भागधारक जे असतात ते कंपनीचे क्रेडिटर असतात, धनको असतात. तर इक्विटी शेअर म्हणजे काय? कंपनीतील मालकी हक्क, ज्याला आपण भांडवलातील जे काही शेअर बोलावत असते कंपनी. अगोदर आपण बघितलेलंच आहे की कंपनी शेअर इश्यू करत असते आपली भांडवलाची पूर्तता करण्यासाठी. तर जे काही ग्राहक हे खरेदी करत असतात ते इक्विटी शेअर असतात, म्हणजे हे कंपनीचे काय असतात? खरे मालक असतात. तर ऑप्शन ए कंपनीतील मालकी हक्क. तो प्रेफरन्शियल शेअरचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? तर प्रेफरन्शियल शेअरचे मुख्य वैशिष्ट्य फिक्स डिव्हिडंड म्हणजे स्थिर लाभांश. स्थिर लाभांश मिळणं हे प्रेफरन्शियल शेअर म्हणजे आपण ज्याला अग्रहक्क भागधारक म्हणत असतो, किंवा मी देतो 10,000 मला एवढं व्याज लागेल. तर अशा प्रकारचे हे शेअर असतात. तर यावर फिक्स डिव्हिडंड म्हणजे स्थिर लाभांश असतो. यानंतर बघा डिबेंचर धारक कोण असतो? तर डिबेंचर धारक हा काय कंपनीचा कर्जदाता असतो, कारण त्याला लाभांश मिळत असते आणि कंपनीचा तो कर्जदाता असतो, कंपनीला त्याने कर्ज दिलेलं असते. फोर बॉन्ड म्हणजे काय? तर बॉन्ड सगळ्यांनाच माहित आहे की बॉन्ड काय असते? दीर्घकालीन कर्ज साधन असते. एक असा आपल्याला एक फॉर्म देण्यात येतो, त्याच्यावर नमूद केलेलं असते, म्हणजे आपल्या विपत्रावानी किंवा बंद पत्रावानी त्याच्यावर एक आपण बॉन्ड सगळ्यांना माहितच आहे, 100चा बॉन्ड, 500चा बॉन्ड, पण हा तसा नसतो, हा त्यातलाच एक प्रकार असतो. तर हा दीर्घकालीन कर्ज, दीर्घ काळासाठी कंपनी जे कर्ज घेत असते आपली कर्जाची पूर्तता करण्यासाठी बॉन्ड विकत असते. तर बघा 5 म्युच्युअल फंड म्हणजे काय? हे आपण अगोदरच बघितलेलं आहे. म्युच्युअल फंड म्हणजे सामूहिक गुंतवणूक योजना. यानंतर बघा 6 डेरिव्हेटिव्ह मध्ये कोणते साधन येते?
तर डेरिव्हेटिव्ह्ज मध्ये फीचर्स अँड ऑप्शन्स. यानंतर बघा फीचर्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय. तर फीचर्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे भविष्यात खरेदी विक्री करार. फ्युचर कॉन्ट्रॅक्ट याचा अर्थच ते आहे. यानंतर बघा एक ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट मध्ये कॉल ऑप्शन म्हणजे काय. ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट मध्ये कॉल ऑप्शन म्हणजे खरेदी करण्याचा अधिकार. त्यानंतर बघा 9 ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट मध्ये पुट ऑप्शन म्हणजे काय. तर पुट ऑप्शन म्हणजे विक्री करण्याचा अधिकार. यानंतर बघा 10 गव्हर्नमेंट सिक्युरिटी कोण इश्यू करते. तर गव्हर्नमेंट सिक्युरिटी सगळ्यांनाच माहित आहे भारत सरकार इश्यू करत असते. यानंतर 11 कन्व्हर्टेबल डिबेंचर म्हणजे काय. तर याच्या नावावरूनच आपल्याला समजते की इक्विटी मध्ये रूपांतर होणारे डिबेंचर. यानंतर बघा 12 नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर म्हणजे काय. तर इक्विटी मध्ये रूपांतर न होणारे डिबेंचर. 13 इक्विटी शेअर होल्डरना काय मिळते. तर इक्विटी शेअर होल्डर हे कंपनीचे काय असतात, खरे मालक असतात. तर यांना काय मिळते. डिव्हिडंड, ओनरशिप राईट, फिक्स इंटरेस्ट, इन्शुरन्स. तर यापैकी यांना काहीच मिळत नाही. तर त्यांना काय मिळत असते, त्यांना प्रॉफिट मिळत असते. यानंतर बघा 14 प्रिफरन्स शेअर होल्डरना काय मिळते. तर प्रिफरन्स शेअर होल्डरना काय मिळत असते, फिक्स डिव्हिडंड मिळत असते. यानंतर बघा 15 डिबेंचर धारकांना काय मिळते. तर डिबेंचर धारकांना फिक्स इंटरेस्ट मिळत असतो. त्यांना त्यांच्या दिलेल्या अमाऊंटवर तेवढा इंटरेस्ट मिळत असतो. 16 बॉन्ड धारकांना काय मिळत असते. तर त्यांना सुद्धा व्याज मिळत असते आणि तेही स्थिर. यानंतर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूकदार काय करतात. तर पैसे एकत्र करून गुंतवणूक करतात. 18 डेरिव्हेटिव्हचा मुख्य उद्देश काय आहे. तर रिस्क मॅनेजमेंट म्हणजे जोखमीचं व्यवस्थापन करणे हे त्याचं काय आहे, मुख्य उद्देश आहे. यानंतर बघा 19 फ्युचर कॉन्ट्रॅक्ट मध्ये किंमत कशी ठरते. तर फ्युचर कॉन्ट्रॅक्ट मध्ये डिमांड आणि सप्लाय म्हणजे मागणी आणि पुरवठा यावरून काय होत असते, फ्युचर कॉन्ट्रॅक्ट मध्ये किंमत ठरत असते. हे आपण इकॉनॉमिक्स मध्ये वाचलेलंच आहे. यानंतर बघा 20 ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट मध्ये प्रीमियम म्हणजे काय. तर ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट मध्ये प्रीमियम म्हणजे दिलेली किंमत, ऑप्शन साठी दिलेली किंमत. 21 गव्हर्नमेंट सिक्युरिटी सुरक्षित का मानले जातात. तर बघा सरकारची हमी असते, त्यावर लिहिलेले असते किंवा त्यावर सरकारी शिक्का आणि आवश्यक त्या बाबी लिहिलेले असतात. यानंतर 22 कन्व्हर्टेबल डिबेंचरचे फायदे कोणते आहेत. तर कन्व्हर्टेबल जे काही डिबेंचर आहेत त्याचा फायदा एक हे आहे की ते इक्विटीमध्ये रूपांतर होत असते, म्हणजे ते कंपनीचे खरे मालक बनू शकतात त्या भागावरून. यानंतर बघा 23 नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचरचे तोटे कोणते आहेत. तर बघा इक्विटी मध्ये रूपांतर होत नाही, डिव्हिडंड मिळत नाही, ओनरशिप राईट मिळत नाही. तर बघा हे तिन्ही ऑप्शन राईट आहे. तर वरील सर्व हे त्याचे काय आहेत, तोटे आहेत. आता तुम्ही जर हे MCQ पद्धतशीररित्या ऐकले तर तुम्हाला दुसरं थेरोटिकल मध्ये आपण जे काही आन्सर लिहित असतो ते सुद्धा तुम्ही इथं कम्प्लीट करू शकतात. तर असा क्वेश्चन येतोच किंवा नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचरचे तोटे सांगा. तर तुम्ही हे सगळे तोटे आता लिहून त्याचं एक्सप्लेनेशन देऊ शकता. किंवा इक्विटीमध्ये रूपांतर होत नाही, नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचरला एवढे अधिकार नसते.
किंवा ते इक्विटीमध्ये रूपांतर होत नाही, डिव्हिडंड मिळत नाही, म्हणजे जे काही लाभांश जो काही आहे तर त्यांना मिळत नसतं. त्यानंतर बघा 24 इक्विटी शेअर मध्ये रिस्क कोणते असते? तर बघा इक्विटी शेअर मध्ये हाय रिस्क आणि हाय रिटर्न असते, कारण हे कंपनीचे खरे मालक असतात. यांना प्रॉफिट हा त्यांच्या विक्रीवरती प्रॉफिट आणि कंपनीच्या चलनावरती त्यांचा प्रॉफिट असतो. यानंतर बघा 25 प्रेफरन्स शेअर मध्ये डिव्हिडंड कसा मिळतो? तर प्रेफरन्स शेअर मध्ये डिव्हिडंड हा फिक्स डिव्हिडंड मिळत असतो ग्राहक भागधारकांना. यानंतर बघा 26 डेबेंचर मध्ये इंटरेस्ट कसा मिळतो? तर हा पण फिक्स मिळत असतो. डेबेंचर्स म्हणजे लाभांश आहे आणि डे त्यांना पण फिक्स इंटरेस्ट मिळत असतो. यानंतर बघा 27 बॉन्ड मध्ये इंटरेस्ट कसा मिळतो? तर हा पण फिक्स मिळत असतो. यानंतर बघा म्युच्युअल फंड मध्ये NAV म्हणजे काय? तर बघा NAV चा फुल फॉर्म आहे नेट असेट व्हॅल्यू. यानंतर बघा 29 डेरिव्हेटिव्ह मध्ये हेजिंग म्हणजे काय? तर हेजिंग म्हणजेच रिस्क कमी करण्याची ही पद्धत आहे. तर लक्षात ठेवा, हेजिंग हा शब्द आला तर हा रिस्कशी संबंधित आहे. यानंतर बघा 30 फ्युचर कॉन्ट्रॅक्ट मध्ये सेटलमेंट कधी होते? तर मॅच्युरिटी जी काही डेट दिलेली असते, तारीख दिलेली असते, त्यावर ही सेटलमेंट ठरलेली असते. यानंतर बघा 31 ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट मध्ये स्ट्राईक प्राइस म्हणजे काय? तर ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट मध्ये स्ट्राईक प्राइस म्हणजेच प्री डिसाइड प्राइस म्हणजे पूर्वीच ठरवलेली किंमत, हा त्याचा अर्थ आहे. यानंतर बघा 32 गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये मॅच्युरिटी पिरियड किती असतो? तर 1 वर्ष ते 30 वर्ष एवढा हा मॅच्युरिटी पिरियड असतो. यानंतर 33 कन्व्हर्टेबल डिबेंचर मध्ये कन्व्हर्जन कधी होते? तर मॅच्युरिटी नंतर हे कन्व्हर्टेबल डिबेंचर हे कन्वर्ट होत असतात. यानंतर नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर मध्ये कन्व्हर्जन होते का? तर नाही, कारण हे नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर असतात. यानंतर 35 इक्विटी शेअर मध्ये ओनरशिप राईट कोणाला मिळतात? तर इक्विटी शेअर मध्ये ओनरशिपचे राईट जे आहे ते इक्विटी शेअर होल्डरनाच मिळत असतात. 36 प्रेफरन्स शेअर मध्ये वोटिंग राईट असतात का? तर नाही, कारण यांचा कंपनीशी काहीच संबंध नसतो. यांना फक्त या शेअर धारकांना फक्त त्यांच्या शेअरवर फिक्स इंटरेस्ट मिळत असतो. यानंतर 37 डिबेंचर धारकांना ओनरशिप राईट मिळतात का? तर याचं पण उत्तर आहे नाही, कारण डिबेंचर होल्डर सुद्धा हे कंपनीचे क्रेडिटर्स असतात. यांचा कंपनीशी काहीच संबंध नसतो. यानंतर 38 बॉन्ड धारकांना ओनरशिप राईट मिळतात का? तर हे सुद्धा नाही, कारण बॉन्ड धारक सुद्धा इंटरेस्ट मिळत असतो. हे यांचा कंपनीशी संबंध नसतो. यानंतर बघा 39 म्युच्युअल फंड मध्ये डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय? तर गुंतवणूक वेगवेगळ्या साधनांमध्ये करणे हे म्युच्युअल फंड मध्ये डिव्हर्सिफिकेशनच आहे. कारण डायव्हर्सिफिकेशन म्हणजे डायव्हर्ट करणं, त्याला विविध संसाधनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डायव्हर्शन करत असते. यानंतर बघा 40 डेरिव्हेटिव्ह मध्ये स्पेक्युलेशन म्हणजे काय? तर स्पेक्युलेशन म्हणजेच किंमत बदलावर नफा, जे काही किंमत आपण बदलत असतो, पण शिकलेलंच आहे किंमत बदलली की मागणी बदलते. तर इथंच स्पेक्युलेशन म्हणजेच किंमत बदलावर नफा मिळवणे म्हणजेच डेरिव्हेटिव्ह. 41 फ्युचर कॉन्ट्रॅक्ट मध्ये मार्जिन म्हणजे काय? तर फ्युचर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे भविष्य करार मध्ये मार्जिन 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 म्हणजेच
एंटिटाईल डिपॉझिट, जे काही एंटिटाईल डिपॉझिट असते त्यालाच मार्जिनची संबंध आहे. हे मार्जिन हा शब्द आला तर एंटिटाईल डिपॉझिट शी संबंध आहे. 48 ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट मध्ये टाइम व्हॅल्यू म्हणजे काय? या ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट हा एक बेस आहे, तर याच्यामध्ये टाइम व्हॅल्यू म्हणजेच पर्यंतचा वेळ, ज्याला टाइम म्हणजे वेळ, व्हॅल्यू म्हणजे किंमत, कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर पर्यंतचा वेळ. 43 गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये कुपन रोल म्हणजे काय? तर गव्हर्नमेंट जे काही सरकारी बंधपत्र असतात, त्यांची सिक्युरिटी जी असतात, त्या कुपन मध्ये रेट, त्याची काही जे काही रेट असतात, तर हे फिक्स इंटरेस्ट रेट असतात, लक्षात असू द्या. 44 कन्व्हर्टेबल डिबेंचर मध्ये इक्विटी मध्ये रूपांतर कशामुळे होते? तर बघा, कन्व्हर्टेबल जे काही डिबेंचर असतात ते कन्वर्ट झाल्यानंतर त्याचं रूपांतर आपल्या इक्विटी शेअर धारकामध्ये होत असते. तर ते कशामुळे होते? तर ते तर बघा, इथं प्रश्न असा आहे की मध्ये रूपांतर कशामुळे होते? तर इश्यू टर्म्स, सेबी रोल्स, आरबीआय रोल्स, तर यापैकी नाही. तर तुम्हाला माहितच आहे की कन्व्हर्टेबल डिबेंचर हे जे इक्विटी मध्ये रूपांतर होत असते, कारण ते कन्व्हर्टेबल असतात. यानंतर बघा, 45 नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर मध्ये रिडेम्पशन कधी होते? तर बघा, मॅच्युरिटी डेटला, म्हणजे त्याची ठराविक तारखेला, जे काही त्याची तारीख पूर्ण होत असते त्यावर ठरलेली, तेव्हा त्याचं रिडम्पशन होत असते. यानंतर बघा, 46 इक्विटी शेअर मध्ये डिव्हिडंड कोण ठरवतो? तर इक्विटी शेअर मध्ये डिव्हिडंड हा बोर्ड ऑफ डायरेक्टर ठरवित असतो. 47 प्रिफरन्स शेअर मध्ये डिव्हिडंड कोण ठरवतो? तर बोर्ड ऑफ डायरेक्टर. यानंतर डेव्हेंचर मध्ये इंटरेस्ट कोण ठरवतो? तर हे डेव्हेंचर मध्ये इंटरेस्ट हे कंपनी ठरवत असते, कारण तिच्या डिमांड नुसारच तिला कॅश उपलब्ध करावी करायची असते. यानंतर बघा, 49 बॉन्ड मध्ये इंटरेस्ट कोण ठरवतो? तर बॉन्ड मध्ये इंटरेस्ट सुद्धा कंपनी ठरवत असते. 50 म्युच्युअल फंड मध्ये फंड मॅनेजरचे कार्य काय आहे? म्युच्युअल फंड मध्ये फंड मॅनेजर जे काही निधीचा मॅनेजर असतो, त्याचं गुंतवणुकीचं व्यवस्थापन करणे हे म्युच्युअल फंड कार्य आहे मॅनेजरचं. 51 डेरिव्हेटिव्ह मध्ये आर्बिट्रेज म्हणजे काय? तर रिस्क फ्री प्रॉफिट अपॉर्च्युनिटी हे काय आहे? त्याचा अर्थ आहे डेरिव्हेटिव्ह मध्ये आर्बिट्रेज हा शब्द आला तर रिस्क फ्री प्रॉफिट अपॉर्च्युनिटी. 52 फीचर्स कॉन्ट्रॅक्ट मध्ये डिलिव्हरी कधी होते? फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट मध्ये डिलिव्हरी कधी होते? तर फ्युचर कॉन्ट्रॅक्ट मध्ये डिलिव्हरी ही सेटलमेंट डेटला होत असते. यानंतर 53 ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट मध्ये एक्सपायर डेट मध्ये म्हणजे काय? तर एक्सपायर डेट म्हणजे शेवटची तारीख, कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिडिटीची शेवटची तारीख. यानंतर 54 गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये रिस्क कमी का असतो? कारण याच्यामध्ये सरकारची हमी असते. 55 कन्व्हर्टेबल डिबेंचर मध्ये इन्व्हेस्टरला काय फायदा होतो? तर बघा, कन्व्हर्टेबल डिबेंचर मध्ये यांना इंटरेस्ट सुद्धा मिळतो आणि विशिष्ट वेळी हे याचं इक्विटी मध्ये रूपांतरण करता येते. कंपनी जर फायद्यात चालली तर इक्विटी मध्ये, कारण डिबेंचर धारकांना स्थिर इंटरेस्ट मिळत असतो आणि इक्विटी शेअर धारकांना काय,
प्रॉफिट मिळत असतो तो नेहमी जास्तच असतो इंटरेस्ट पेक्षा, कारण कोणी धंदा करणार नाही जर इंटरेस्ट नसेल तर. नंतर बघा 56, नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर मध्ये इन्व्हेस्टरला काय भेटते? तर नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर मध्ये इन्व्हेस्टरला इंटरेस्ट मिळत असते. यानंतर 57, इक्विटी शेअर मध्ये कॅपिटल गेन कसा मिळतो? तर इक्विटी शेअर मध्ये कॅपिटल गेन हा शेअर विकून मिळत असतो, कारण शेअर विकल्याशिवाय तुम्हाला कॅपिटल गेन मिळणारच नाही. यानंतर बघा 58, प्रिफरन्स शेअर मध्ये डिव्हिडंड फिक्स असतो का? तर प्रिफरन्स शेअर मध्ये डिव्हिडंड हा फिक्सच असतो. यानंतर डिबेंचर मध्ये इंटरेस्ट फिक्स असतो का? डिबेंचर मध्ये इंटरेस्ट फिक्स असतो का? तर हो. 60, बॉन्ड मध्ये इंटरेस्ट फिक्स असतो का? हो. यानंतर आपण युनिट 3 अभ्यासणार, स्टॉक एक्सचेंज अँड ट्रेडिंग मेकॅनिझम. फर्स्ट, स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय? तर स्टॉक एक्सचेंज म्हणजे शेअर खरेदी विक्रीचे ठिकाण. 2, भारतातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज. तर भारतात सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज हा BSE आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, ज्याला आपण वाचलेलंच आहे पुढे. यानंतर बघा NSE ची स्थापना 1992. 4, BSE ची स्थापना 1875. NSE चे मुख्यालय कुठे आहे? तर NSE चे मुख्यालय हे मुंबई. यानंतर 6, BSE सेन्सेक्स मध्ये किती कंपन्या आहेत? तर आपण अगोदरच बघितलेलं आहे, 30 कंपन्या आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये 30 कंपन्या आहेत. यानंतर 7, निफ्टी 50 मध्ये किती कंपन्या आहेत? तर 50. याचा आन्सर आहे 50. यानंतर 8, लिस्टिंग म्हणजे काय? तर लिस्टिंग म्हणजे शेअरची नोंदणी स्टॉक एक्सचेंज वर. 9, ट्रेडिंग मेकॅनिझम मध्ये कोणती प्रणाली वापरली जाते? तर बघा, ट्रेडिंग मेकॅनिझम मध्ये स्क्रीन बेस्ड ट्रेडिंग ही प्रणाली वापरली जाते. 10, BSE मध्ये कोणती ट्रेडिंग सिस्टम वापरली जाते? तर BSE मध्ये पोल्ट सिस्टम ही प्रणाली वापरली जाते. 11, NSE मध्ये कोणती ट्रेडिंग सिस्टम वापरली जाते? तर NSE मध्ये NEAT सिस्टम ही प्रणाली वापरली जाते. यानंतर डिपॉझिटरी सिस्टम मध्ये कोणते डिपॉझिटरीज आहेत? तर डिपॉझिटरी सिस्टम मध्ये NSDL आणि CDSL हे डिपॉझिटरीज आहेत. 13, डिमटेरियलायझेशन म्हणजे काय? डिमटेरियलायझेशन म्हणजे काय? तर डिमटेरियलायझेशन म्हणजे फिजिकल शेअरचे इलेक्ट्रॉनिक भागात रूपांतर करणे. 14, इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड कोण चालवतो? इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड स्टॉक एक्सचेंज चालवतो. 15, ट्रेडिंग मेकॅनिझम मध्ये प्राइस डिस्कव्हरी कशामुळे होते? ट्रेडिंग मेकॅनिझम मध्ये प्राइस डिस्कव्हरी ही डिमांड अँड सप्लाय म्हणजे मागणी आणि पुरवठा यावरती अवलंबून असते. 16, स्टॉक ब्रोकर्स कोण असतात? गुंतवणूकदार व स्टॉक एक्सचेंज मधील मध्यस्थ हे ब्रोकर असतात. मध्यस्थ म्हणजे ब्रोकर. 17, सेबीचे मुख्य कार्य काय आहे? तर सेबीचे मुख्य कार्य हे
गुंतवणूकदारांचे संरक्षण, शेअर बाजारातील नियमन, पारदर्शकता राखणे हे सर्व त्याचे कार्य आहे. तर वरील सर्व ही सेबीची कार्य आहेत. 18 लिस्टिंग एग्रीमेंट कोणासोबत केले जाते? तर लिस्टिंग एग्रीमेंट हे स्टॉक एक्सचेंज यांच्यासोबत केले जाते. यानंतर ट्रेडिंग मेकॅनिझम मध्ये सेटलमेंट कधी होते? तर ट्रेडिंग मेकॅनिझम मध्ये T+2 बेसिस जेव्हा 2 आणि ट्रेडिंग एकत्र येतात तेव्हा त्याचं सेटलमेंट होत असते. यानंतर बघा 20 NSE मध्ये ट्रेडिंग सिस्टमचे नाव काय आहे? NSE मध्ये ट्रेडिंग सिस्टमचे नाव NEAT. 21 क्लिअरिंग कॉर्पोरेशनचे मुख्य कार्य काय आहे? क्लिअरिंग कॉर्पोरेशनचे मुख्य कार्य सेटलमेंट ऑफ ट्रेड्स म्हणजे मध्यस्थता, व्यापाराची मध्यस्थता हे मुख्य कार्य आहे. 22 मार्जिन सिस्टम म्हणजे काय? इनटायटल डिपॉझिट फॉर ट्रेडिंग. इनटायटल डिपॉझिट फॉर ट्रेडिंग हे काय आहे? मार्जिनल सिस्टम. 23 सर्क्युलेट ब्रेकर्स म्हणजे काय? तर सर्क्युलेट ब्रेकर्स म्हणजे ट्रेडिंग थांबण्याची यंत्रणा. 24 ऑनलाईन ट्रेडिंग कधी सुरू झाले? तर ऑनलाईन ट्रेडिंग हे 1994 ला सुरू झाले. 1994. 25 इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम कोण आयोजित करतं? तर इन्व्हेस्टर प्रोग्राम अवेअरनेस हे सेबी आयोजित करत असतं. 26 स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टिंग का आवश्यक आहे? स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टिंग ही शेअर ट्रेड करण्यासाठी आवश्यक आहे. 27 ट्रेडिंग मेंबर कोण असतात? तर ट्रेडिंग मेंबर हे ब्रोकर असतात. 28 सर्व्हलन्स मेकॅनिझम म्हणजे काय? सर्व्हलन्स मेकॅनिझम म्हणजे मार्केट मॉनिटरिंग सिस्टम. 29 सेटलमेंट सायकल भारतात किती दिवसात? सेटलमेंट सायकल हा भारतामध्ये T+2 म्हणजे टाइम आणि 2. यानंतर 30 डिपॉझिटरी पार्टिसिपेट कोण असतात? डिपॉझिटरी पार्टिसिपेट हे बँक आणि फायनान्स इन्स्टिट्यूशन असतात. 31 डीमॅट अकाउंट कोणासाठी आवश्यक आहे? तर डीमॅट अकाउंट हे शेअर ट्रेड करण्यासाठी जे भागधारक भाग खरेदी करून त्याचं ट्रेड करतात त्यांच्यासाठी डीमॅट अकाउंट हे आवश्यक आहे. 32 NSDL चे पूर्ण रूप म्हणजे नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड. 33 CDSL चे मुख्यालय मुंबईला आहे. BSE मध्ये ट्रेडिंग सिस्टमचे नाव बोल्ट आहे. BOLT बोल्ट. NSE मध्ये ट्रेडिंग सिस्टमचे नाव NEAT आहे. स्टॉक एक्सचेंज मध्ये प्राइस डिस्कव्हरी कशामुळे होते? तर हे डिमांड आणि सप्लाय, मागणी आणि वितरण याच्यामुळे होत असते. यानंतर 37 सेबीचे मुख्य कार्य काय आहे? तर सेबीचे मुख्य कार्य हे इन्व्हेस्टर प्रोटेक्शन, मार्केट रेग्युलेशन, ट्रान्सपरन्सी हे सर्व सेबीचे कार्य आहेत. यानंतर 38 लिस्टिंग एग्रीमेंट कोणासोबत केले जाते? तर स्टॉक एक्सचेंज करणाऱ्या सोबत केले जाते. आणि 39 ट्रेडिंग मेकॅनिझम मध्ये सेटलमेंट कधी होते? तर T+2 बेसिस जेव्हा एकत्र येतात तेव्हा ट्रेडिंग मध्ये मेकॅनिझम सेटलमेंट होत असते. 40 क्लिअरिंग कॉर्पोरेशनचे मुख्यालय हे
मुंबईला आहे. सर्क्युलेट ब्रेकर्स कधी लागू होतात? तर प्राइस अत्याधिक बदलल्यावर हे सर्क्युलेट ब्रेकर्स लागू होत असतात. त्यानंतर 42 ऑनलाईन ट्रेडिंग साठी काय आवश्यक आहे? तर ऑनलाईन ट्रेडिंग साठी डीमॅट अकाउंट हे आवश्यक असते. यानंतर 43 इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड कोण चालवतो? तर स्टॉक एक्सचेंजेस हे इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड चालवत असतं. 44 सर्व्हलन्स मेकॅनिझमचे उद्दिष्ट काय आहे? तर सर्व्हलन्स मेकॅनिझमचे उद्दिष्ट हे मार्केट मॅनिप्युलेशन रोखणे हे त्याचं कार्य आहे. NSE चे बेंचमार्क इंडेक्स कोणते आहे? तर निफ्टी 50 हे NSE चे बेंचमार्क इंडेक्स आहे. 46 BSE चे बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स आहे. 47 ट्रेडिंग मेंबर कोणासोबत व्यवहार करतात? तर इन्व्हेस्टर सोबत. सेटलमेंट सायकल मध्ये टी म्हणजे काय? तर ट्रेड दॅट. 49 डिपॉझिटरी सिस्टम मध्ये शेअर कशा स्वरूपात ठेवले जातात? तर इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये. डिमॅटेरियलायझेशन म्हणजे फिजिकल शेअरचे इलेक्ट्रॉनिक भागात रूपांतर. 51 NSDL आणि CDSL यांना काय म्हणतात? तर डिपॉझिटरीज म्हणतात. 52 क्लिअरिंग कॉर्पोरेशनचे कार्य काय आहे? तर सेटलमेंट ऑफ ट्रेड्स हे त्याचं कार्य आहे. 53 सर्क्युलेट ब्रेकरचे उद्दिष्ट काय आहे? तर मार्केट स्टॅबिलिटी राखणे हे त्याचं कार्य आहे. 54 ऑनलाईन ट्रेडिंग मध्ये कोणती सुविधा मिळते? तर एनिवेअर कुठेही तुम्ही ट्रेड करू शकता हे ऑनलाईन ट्रेडिंग मध्ये सुविधा मिळत असते. 55 इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्रामचे उद्दिष्ट काय आहे? तर माहिती देणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. गुंतवणूकदारांना माहिती देणे. 56 लिस्टिंग एग्रीमेंट मध्ये काय असते? तर कंपनी व स्टॉक एक्सचेंज मधील अटी असतात. 57 सर्व्हलन्स मेकॅनिझम कोण राबवते? तर सेबी हे सर्व्हलन्स मेकॅनिझम राबवत असते. 58 NSE मध्ये ट्रेडिंग सिस्टमचे नाव काय आहे? तर NEAT हे ट्रेडिंग सिस्टमचे नाव आहे. 59 BSE मध्ये ट्रेडिंग सिस्टमचे नाव काय आहे? तर बोल्ट. 60 स्टॉक एक्सचेंजचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर लिक्विडिटी व प्राइस डिस्कव्हरी हे त्याचं काय मुख्य उद्दिष्ट आहे. यानंतर आपण युनिट 4 ला सुरुवात करूया. फर्स्ट सेबीचे पूर्ण रूप काय आहे? तर सेबीचे पूर्ण रूप हे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. यानंतर सेबीची स्थापना 1988. यानंतर सेबी ऍक्ट कधी लागू झाला? 1992. सेबीचे मुख्यालय कुठे आहे? तर सेबीचे मुख्यालय मुंबई. यानंतर 5 सेबीचे मुख्य कार्य काय आहे? तर इन्व्हेस्टर प्रोटेक्शन, मार्केट रेग्युलेशन आणि ट्रान्सपरन्सी वरील सर्व हे सेबीचे कार्य आहे. सेबीचा चेअरमॅन कोण नियुक्त करतं? तर भारत सरकार ही नियुक्त करत असते. 7 सेबीकडे किती सदस्य असतात? तर सेबीकडे हे 9 सदस्य असतात. मर्चंट बँकरचे कार्य काय आहे? तर मर्चंट बँकरचे कार्य हे IPO व्यवस्थापन आहे. 9 पोर्टफोलिओ मॅनेजर काय करतात? तर इन्व्हेस्टर पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करत असतात. 10 अंडर रायटरचे कार्य काय आहे? अंडर रायटरचे कार्य IPO मध्ये शेअरची हमी देणे. 11 क्रेडिट रेटिंग एजन्सीचे कार्य काय आहे? कंपन्यांचे मूल्यांकन करणे हे त्याचं कार्य आहे. 12 भारतातील प्रमुख क्रेडिट रेटिंग एजन्सी कोणत्या आहेत? तर CRISL, CARE, ICRA हे प्रमुख एजन्सीज आहेत.
13 सेबीचे उद्दिष्ट काय आहे? तर सेबीचे उद्दिष्ट हे वरील सर्व हे त्याचं उद्दिष्ट आहे. सेबी कोणत्या बाजाराचे नियमन करते? तर सेबी हे सिक्युरिटी मार्केट, मनी मार्केट, कमोडिटी मार्केट, नॉन ऑफ दिस. तर यापैकी एकाचही नाही करत, नॉन ऑफ दिस ऑप्शन आहे. सेबीचे कार्य कोणते आहे? तर सेबीचे कार्य हे वरील सर्व आहे. यानंतर 16 स्टॉक ब्रोकर कोण नियमन करतो? स्टॉक ब्रोकर हे सेबी नियमन करत असतात. यानंतर 17 मर्चंट बँकर कोण नियमन करतो? तर मर्चंट बँकर हे सेबी नियमन करत असते. यानंतर बघा 18 पोर्टफोलिओ मॅनेजर कोण नियमन करतो? तर सेबी करत असते. यानंतर 19 अंडररायटर कोण नियमन करतो? तर सेबी नियमन करत असते. यानंतर बघा क्रेडिट रेटिंग एजन्सी कोण नियमन करतो? तर हे सुद्धा सेबी नियमन करत असते. यानंतर बघा 21 इनसाइडर ट्रेडिंग म्हणजे काय? तर इनसाइडर ट्रेडिंग म्हणजे गोपनीय माहितीवर आधारित व्यवहार, याला आपण इनसाइडर ट्रेडिंग म्हणतो. यानंतर बघा सेबी कोणत्या कायद्याखाली कार्य करते? तर सेबी ही सेबी ऍक्ट 1992. त्यानंतर बघा 23 डिस्क्लोजर नॉर्म्स म्हणजे काय? डिस्क्लोजर नॉर्म्स म्हणजे कंपनीने माहिती सार्वजनिक करणे. यानंतर बघा 24 कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे काय? तर कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे कंपनीचे व्यवस्थापन व नियंत्रण. यानंतर 25 सेबी गाईडलाईन्स कोणासाठी लागू होतात? तर सेबी गाईडलाईन्स हे इंटरमिजियरीज, इन्व्हेस्टर्स आणि कंपनीज म्हणजे या सर्वांवर लागू होत असतात. तर आन्सर आहे वरील सर्व. 26 इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड कोण चालवते? तर बघा इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड हे इन्व्हेस्टर स्टॉक एक्सचेंज चालवत असतात. 27 लिस्टिंग अग्रीमेंट मध्ये काय असते? तर बघा लिस्टिंग अग्रीमेंट मध्ये कंपनी व स्टॉक एक्सचेंज मधील अटी असतात. यानंतर बघा 28 मार्केट सर्व्हलन्स म्हणजे काय? मार्केट सर्व्हलन्स म्हणजे बाजारावर लक्ष ठेवणारे. यानंतर बघा 29 सेबीचे पॉवर कोणते आहेत? तर सेबीची पॉवर हे आहे की गाईडलाईन जारी करणे, पेनल्टी लावणे, मार्केटिंग रेग्युलेशन वरील सर्व हे सेबीचे कार्य आहे, पॉवर आहे. यानंतर बघा 30 पेनल्टी कोण लावते? तर बघा पेनल्टी ही सेबी लावत असते. यानंतर बघा इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम्स कोण आयोजित करतो? इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम कोण आयोजित करतो? तर हे पण सेबी करत असते. यानंतर बघा 32 इनसाइडर ट्रेडिंग रेग्युलेशन कोण करते? तर हे सुद्धा सेबी करत असते. यानंतर बघा 33 डिस्क्लोजर नॉर्म्स का आवश्यक आहे? तर ट्रान्सपरन्सी राखण्यासाठी. 34 कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे उद्दिष्ट काय आहे? तर अकाउंटेबिलिटी व ट्रान्सपरन्सी राखणे. 35 सेबी गाईडलाईन कोणत्या क्षेत्रात लागू होतात? तर सेबी गाईडलाईन ह्या वरील सर्व IPO, म्युच्युअल फंड आणि स्टॉक ब्रोकर्स या सगळ्यांमध्ये लागू होत असतात सेबीच्या गाईडलाईन्स. 36 इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडचे उद्दिष्ट काय आहे? इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडचे उद्दिष्ट गुंतवणूकदारांचे संरक्षण करणे. म्हणजे संरक्षण करणे नाही तर त्यांच्या भागांचे संरक्षण करणे. यानंतर बघा 37 लिस्टिंग अग्रीमेंट कोणासोबत केले जाते? लिस्टिंग अग्रीमेंट हे स्टॉक एक्सचेंज सोबत केले जाते. यानंतर बघा 38 मार्केट सर्व्हलन्सचे उद्दिष्ट काय आहे?
तर मार्केट सर्व्हलन्सचे उद्दिष्ट हे मार्केट मनी पोल्युशन रोखणे. यानंतर 39 सेबीचे पॉवर कोणत्या आहेत? तर सेबीच्या सर्वच पॉवर आहेत. गाईडलाईन जारी करणे, पेनल्टी लावणे, मार्केट रेग्युलेशन, हे सर्व काय आहे सेबीच्या गाईडलाईन्स. 40 पेनल्टी कोणत्या कारणासाठी लावल्या जातात? तर पेनल्टी हे आपल्याला माहीतच आहे की पेनल्टी का लावली जाते. नियमाचे उल्लंघन केल्यावर पेनल्टी लावली जाते. 41 इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्रामचे उद्दिष्ट काय आहे? गुंतवणूकदारांना माहिती देणे हे त्याचं काय उद्दिष्ट आहे. 42 इनसाइडर ट्रेडिंग रेग्युलेशनचे उद्दिष्ट काय आहे? इनसाइडर ट्रेडिंग रेग्युलेशनचे उद्दिष्ट काय आहे? तर बघा, अनफेअर प्रॅक्टिसेस रोखणे. 43 डिस्क्लोजर नॉर्म्स कोणासाठी लागू होतो? डिस्क्लोजर नॉर्म्स कोणासाठी लागू असतात? तर बघा, लिस्टेड कंपनीसाठी हे लागू होत असतात. यानंतर मग 44 कॉर्पोरेट गव्हर्नन्स कोणासाठी आवश्यक आहे? तर लिस्टेड कंपनीसाठी. यानंतर 45 सेबी गाईडलाईन्स कोणत्या इन्स्ट्रुमेंटसाठी लागू होतात? तर बघा, सेबी गाईडलाईन ह्या इक्विटी शेअरवर सुद्धा, म्युच्युअल फंड, डिबेंचर या सर्वांसाठी लागू होत असतात. यानंतर वरील सर्व हा ऑप्शन करेक्ट आहे. 46 इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड कोण चालवते? तर बघा, स्टॉक एक्सचेंजर हे चालवत असतात. 47 लिस्टिंग अग्रीमेंट मध्ये कोणत्या अटी असतात? डिस्क्लोजर नॉर्म्स, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, इन्व्हेस्टर प्रोटेक्शन. तर बघा, या वरील सर्व बाबी या लिस्टिंग अग्रीमेंट मध्ये असतात. 48 मार्केट सर्व्हलन्स कोण राबवते? तर बघा, सेबी ही राबवत असते. यानंतर मग 49 सेबीचे पॉवर कोणत्या क्षेत्रात लागू होतात? तर बघा, सेबीची पॉवर ही वरील सर्व IPO, म्युच्युअल फंड, स्टॉक ब्रोकर या सर्वांवर सेबीची पॉवर लागू होत असते. 50 पेनल्टी कोण लावते? तर पेनल्टी सुद्धा सेबी लावत असते. यानंतर 51 इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम्स कोण आयोजित करते? तर हे सुद्धा सेबी करत असते. यानंतर बघा, 52 इनसाइडर ट्रेडिंग रेग्युलेशन कोण करते? तर हे सुद्धा सेबी करत असते. यानंतर 53 डिस्क्लोजर नॉर्मचे उद्दिष्ट काय आहे? तर डिस्क्लोजर नॉर्मचे उद्दिष्ट ट्रान्सपरन्सी राखणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. 54 कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे उद्दिष्ट काय आहे? तर कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे उद्दिष्ट अकाउंटेबिलिटी व ट्रान्सपरन्सी आहे. 55 सेबी गाईडलाईन्स कोणत्या क्षेत्रात लागू होतात? तर सेबी गाईडलाईन हे वरील सर्व क्षेत्रात लागू होते. स्टॉक ब्रोकर, म्युच्युअल फंड आणि IPO. 56 इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडचे उद्दिष्ट काय आहे? इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडचे उद्दिष्ट गुंतवणूकदारांच्या भागांचे संरक्षण त्याचं काय उद्दिष्ट आहे. 57 लिस्टिंग अग्रीमेंट कोणासोबत केले जाते? तर स्टॉक एक्सचेंजर सोबत केले जाते. 58 मार्केट सर्व्हलन्सचे उद्दिष्ट काय आहे? तर मार्केट मनी पोल्युशन रोखणे हे त्याचं काय उद्दिष्ट आहे. सेबीचे पॉवर कोणते आहेत? तर गाईडलाईन जारी करणे, पेनल्टी लावणे, मार्केट रेग्युलेशन. म्हणजे वरील सर्व हे सेबीचे पॉवर आहे. यानंतर बघा, 60 रेग्युलेटरी फ्रेमवर्कचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर इन्व्हेस्टर प्रोटेक्शन व ट्रान्सपरन्सी हे त्याचं काय आहे उद्दिष्ट आहे. यानंतर युनिट 5 ला आपण सुरुवात करणार आहोत. फर्स्ट, इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम कोण आयोजित करतो? तर सेबी आयोजित करतो. यानंतर इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्रामचे उद्दिष्ट काय आहे? तर गुंतवणूकदारांना माहिती देणं हे उद्दिष्ट आहे. BSEच्या वेबसाईटवर कोणती माहिती मिळते?
तर मार्केट इंडिकेट आयडियासिस कंपनी लिस्टिंग ट्रेडिंग डाटा तर वरील सर्व माहिती मिळत असते. नंतर बघा 4 एनएससीच्या वेबसाईटवर कोणती माहिती मिळते? तर एनएससीच्या वेबसाईटवर सुद्धा वरील सर्व माहिती मिळत असते. यानंतर बघा 5 पार्टिकल ऍस्पेक्ट मध्ये डीमॅट अकाउंट का आवश्यक आहे? पार्टिकल ऍस्पेक्ट मध्ये डीमॅट अकाउंट शेअर ट्रेड करण्यासाठी आवश्यक आहे. यानंतर बघा 6 ऑनलाईन ट्रेडिंग साठी काय आवश्यक आहे? तर डीमॅट अकाउंट पाहिजे, इंटरनेट कनेक्शन सुद्धा पाहिजे, ब्रोकर अकाउंट सुद्धा पाहिजे. वरील सर्व ऑप्शन इज करेक्ट. 7 इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड कोण चालवतं? तर इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड हा स्टॉक एक्सचेंजर चालवत असतो. 8 ट्रेडिंग मेकॅनिझम मध्ये सेटलमेंट सायकल भारतात किती दिवसाचा आहे? तर T+2 टाइम+2. 9 पार्टिकल ऍस्पेक्ट मध्ये प्राइस डिस्कव्हरी कशामुळे होते? तर डिमांड अँड सप्लाय म्हणजे मागणी आणि वितरण यावर होत असते. 10 इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम मध्ये कोणते विषय समाविष्ट असतात? तर रिस्क मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट ऑप्शन, ट्रेडिंग मेकॅनिझम, वरील सर्व. तर वरील सर्व ऑप्शन बरोबर आहे. यानंतर बघा बीएससी सेन्सेक्स मध्ये किती कंपन्या आहेत? तर 30 कंपन्या आहेत. निफ्टी 50 मध्ये किती कंपन्या आहेत? तर 50 कंपन्या आहेत. पार्टिकल ऍस्पेक्ट मध्ये ऑनलाईन ट्रेडिंगचे फायदे कोणते आहेत? तर हे सर्व फायदे आहेत. अॅन्युअल ट्रेडिंग, ट्रान्सपरन्सी, स्पीड हे सर्व फायदे आहेत. 14 इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम कोणत्या संस्थेचा अंतर्गत येतात? त्यामध्ये सेबीच्या अंतर्गत येत असतात. 15 पार्टिकल ऍस्पेक्ट मध्ये रिस्क कोणते असते? तर वरील सर्व रिस्क असतात. प्राइस फ्लक्च्युएशन, मार्केट व्हॉलॅटिलिटी, इकॉनॉमिकल रिस्क. 16 ऑनलाईन ट्रेडिंगचे मुख्य फायदे कोणते आहेत? तर ऑनलाईन ट्रेडिंगचे मुख्य फायदे हे सर्व आहेत. अॅन्युअल ट्रेडिंग, ट्रान्सपरन्सी, स्पीड वरील सर्व. ट्रेडिंग मेकॅनिझम मध्ये सेटलमेंट सायकल भारतावर किती दिवसाचा असतो? तर T+2. इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडचे उद्दिष्ट काय आहे? तर गुंतवणूकदारांच्या भागांचे संरक्षण करणे. 19 पार्टिकल ऍस्पेक्ट मध्ये रिस्क कोणते असते? तर प्राइस फ्लक्च्युएशन, मार्केट व्हॉलॅटिलिटी, इकॉनॉमिकल रिस्क वरील सर्व असते. यानंतर बघा 20 इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम मध्ये कोणते विषय समाविष्ट असतात? तर रिस्क मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट ऑप्शन, ट्रेडिंग मेकॅनिझम वरील सर्व ऑप्शन करेक्ट आहे. नंतर बघा 21 क्लिअरिंग कॉर्पोरेशनचे मुख्य कार्य काय आहे? तर बघा सेटलमेंट ऑफ ट्रेड्स हे त्याचं मुख्य कार्य आहे. 22 मार्जिन सिस्टम म्हणजे काय? तर मार्जिन सिस्टम म्हणजे इन टायटल डिपॉझिट फॉर ट्रेडिंग. 23 सर्क्युलेट ब्रोकर्स म्हणजे काय? सर्क्युलेट ब्रोकर्स म्हणजेच ट्रेडिंग थांबवण्याची यंत्रणा. 24 ऑनलाईन ट्रेडिंग साठी काय आवश्यक आहे? डीमॅट अकाउंट, इंटरनेट कनेक्शन, ब्रोकर अकाउंट तर वरील सर्व आवश्यक आहे. यानंतर बघा 25 बीएससी च्या वेबसाईटवर कोणती माहिती मिळते? तर बँक, मार्केट आयडिया, कंपनी लिस्टिंग, ट्रेडिंग डाटा तर वरील सर्व माहिती मिळत असते. 26 एनएससी च्या वेबसाईटवर कोणती माहिती मिळते? निफ्टी इंडेक्स, मार्केट डाटा, इन्व्हेस्टर एज्युकेशन तर वरील सर्व ही माहिती मिळत असते. 27 पार्टिकल ऍस्पेक्ट मध्ये प्राइस डिस्कव्हरी कशामुळे होते? तर डिमांड आणि सप्लाय, मागणी आणि वितरण यावर होत असते. यानंतर बघा 28 इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम कोणत्या संस्थेच्या अंतर्गत येतात? तर सेबीच्या अंतर्गत येतात. 29 ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे उदाहरण कोणते आहे? झिरोधा, युपस्टॉक्स, ग्रोस वरील सर्व. तर वरील सर्व हे ऑनलाईन ट्रेडिंगचे काय आहे? उदाहरण आहेत. यानंतर बघा 30 पार्टिकल ऍस्पेक्ट मध्ये डीमॅट अकाउंट का आवश्यक आहे? तर शेअर ट्रेड करण्यासाठी. यानंतर बघा 31 इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड कोण चालवतं? तर इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड हे
स्टॉक एक्सचेंजर चालवत असतात. 32 सेटलमेंट सायकल मध्ये टी म्हणजे काय तर ट्रेड डेट. 33 पार्टिकल ऍस्पेक्ट मध्ये लिक्विडिटी कोण देते तर सेकंडरी मार्केट हे लिक्विडिटी देत असते. यानंतर बघा 34 इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्रामचे उद्दिष्ट काय आहे तर इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्रामचे मुख्य उद्दिष्टे गुंतवणूकदारांना माहिती देणे आहे. ऑनलाईन ट्रेडिंग मध्ये कोणती सुविधा मिळते एनिवेअर ट्रेडिंग ट्रान्सपरन्सी स्पीड तर हे सगळं वरील सर्व सुविधा मिळत असते. 36 क्लिअरिंग कॉर्पोरेशनचे मुख्यालय कुठे आहे तर बघा मुंबईला हे मुख्यालय आहे. यानंतर बघा 37 सर्क्युलेट ब्रेकर्स कधी लागू होतात तर प्राइस अत्याधिक बदलल्यावर सर्क्युलेट ब्रेकर्स लागू होत असतात. यानंतर बघा 38 इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम मध्ये रिस्क मॅनेजमेंट का शिकवले जाते तर हे गुंतवणूकदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी. यानंतर 39 ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म मध्ये ब्रोकरेज चेंज कोण घेतात तर ब्रोकर करत असतात. यानंतर 40 पार्टिकल ऍस्पेक्ट मध्ये ट्रान्सपरन्सी कोण राखते तर सेबी राखत असते. यानंतर 41 इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडचे उद्दिष्ट काय आहे तर गुंतवणूकदारांच्या भागांचे रक्षण करणे. ऑनलाईन ट्रेडिंग मध्ये स्पीड का महत्वाची असते तर प्राइस फ्लक्च्युएशन म्हणजे जलद होते यासाठी ती महत्वाची असते. यानंतर बघा 43 क्लिअरिंग कॉर्पोरेशनचे कार्य काय आहे तर सेटलमेंट ऑफ ट्रेड्स हे त्याचं कार्य आहे. यानंतर 44 सर्क्युलेट ब्रेकर्सचे उद्दिष्ट काय आहे तर सर्क्युलेट ब्रेकरचे उद्दिष्ट हे मार्केट स्टॅबिलिटी राखणे हे आहे. 45 इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम्स कोण आयोजित करते तर सेबी आयोजित करत असते. 46 ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे फायदे कोणते आहेत एनिवेअर ट्रेडिंग ट्रान्सपरन्सी स्पीड तर वरील सर्व. यानंतर पार्टिकल ऍस्पेक्ट मध्ये रिस्क कोणते असते प्राइस व्हॅल्युएशन मार्केट व्हॅल्युएशन इकॉनॉमिक्स रिस्क तर वरील सर्व. 48 इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्रामचे उद्दिष्ट काय आहे गुंतवणूकदारांना माहिती देणे. 49 क्लिअरिंग कॉर्पोरेशनचे मुख्य कार्य काय आहे तर सेटलमेंट ऑफ ट्रेड्स. यानंतर 50 सर्क्युलेट ब्रेकर्स म्हणजे काय तर ट्रेडिंग थांबवण्याची यंत्रणा. 51 ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म चे उदाहरण कोणते आहे तर ऑनलाईन ट्रेडिंगचे उदाहरण हे सर्व आहे झेरोडा ॲपस्टॉक स्क्रोल्स हे वरील सर्व. 52 इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड कोण चालवतं तर इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड हे स्टॉक एक्सचेंज सेबी आरबीआय नॉन ऑफ दिस यापैकी कोणी चालवत नाही. इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड हे कोण चालवत असतो सॉरी. 53 प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट मध्ये लिक्विडिटी कोण देते प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट मध्ये लिक्विडिटी हे सेकंडरी मार्केट देत असते. यानंतर 54 इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम मध्ये कोणते विषय समाविष्ट असतात तर रिस्क मॅनेजमेंट हे विषय वरील सर्व. रिस्क मॅनेजमेंट हा विषय समाविष्ट असतो. 55 ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म मध्ये ब्रोकरेज चार्जेस कोण घेतात तर ब्रोकर्स घेत असतात. 56 क्लिअरिंग कॉर्पोरेशनचे मुख्यालय कुठे आहे तर याचं आन्सर आहे मुंबई. क्लिअरिंग कॉर्पोरेशनचे मुख्यालय मुंबईला आहे. 57 सर्क्युलेट ब्रेकर्स कधी लागू होतात तर प्राइस अत्याधिक बदलल्यावर सर्क्युलेट ब्रेकर्स लागू असतात. 58 इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्रामचे उद्दिष्ट काय आहे तर गुंतवणूकदारांना माहिती देणे हे त्याचं काय उद्दिष्ट आहे. 59 ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे फायदे कोणते आहेत एनिवेअर ट्रेडिंग ट्रान्सपरन्सी स्पीड तर वरील सर्व फायदे ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे आहेत. 60 प्रॅक्टिकल ऍस्पेक्टचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर इन्व्हेस्टर एज्युकेशन व अवेअरनेस हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर इथं आपण
जवळपास 300 ते 350 MCQ आपण पूर्ण केलेले आहेत. तर अशाच प्रकारच्या MCQ टाईप व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल RK कॉमर्स अकॅडमीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि मला मग कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या विषयावर अशा प्रकारचा व्हिडिओ हवा आहे. थँक यू.